एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। ज्या व्हॅनने शाळेतून चिमुकलीला घरी सोडलं त्याच व्हॅनमुळे चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे। वडिलांच्या कुशीतच 6 वर्षीय लेकीनं आपले प्राण सोडले। अतिशय हृदयद्रावक ही घटना आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पानिपतमध्ये व्हॅन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका 6 वर्षीय शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे। सेक्टर 29 पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार शाळेतून घरी आलेल्या एका 6 वर्षीय विद्यार्थिनीचा व्हॅनने चिरडल्यामुळे मृत्यू झाला। शाळेतून मुलगी रोज व्हॅनने घरी परत यायची। ती व्हॅनमधून खाली उतरली आणि आपल्या वडिलांच्या दिशेने जात होती। त्याच दरम्यान व्हॅन चालकाने व्हॅन सुरू केली। मुलीला व्हॅनचा जोरदार धक्का बसला आणि ती खाली पडली। त्यानंतर व्हॅनची चाकं मुलीच्या अंगावरून गेली। ही धक्कादायक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 6 वर्षांच्या मुलीचा यामध्ये मृत्यू झाला। वडिलांच्या कुशीतच तिने शेवटचा श्वास घेतला। रुची असं या चिमुकलीचं नाव असून ती फ्लोरा चौक येथील JMD स्कूलमध्ये LKG मध्ये शिकत होती। वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मुलीचे वडील अभिनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना 3 मुली आहेत। मोठ्या मुलीचं नाव मासूम तर दुसरी मुलगी रुची होती, जी LKG विद्यार्थिनी होती, तर तिसरी मुलगी जिया 1 वर्षाची आहे। वडिलांनी सांगितलं की ते रेशनचं दुकान चालवतात। त्यांची मुलगी रुचीचा जन्म 13 जानेवारी 2019 रोजी झाला। 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास मुलगी शाळेतून परतत होती। ती इको व्हॅनने शाळेत जात असे। ती याच गाडीतून घरी परतायची। बुधवारी ती व्हॅनमधून उतरून येत असताना व्हॅनने तिला चिरडलं। याच दरम्यान मागचा टायर मुलीच्या अंगावरून गेला। या घटनेनंतर वडिलांनी लगेचच मुलीला खासगी रुग्णालयात नेलं। तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। DSP मुख्यालय सतीश वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध सेक्टर 29 पोलीस ठाण्यात BNS कलम 106 आणि 281 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। आरोपी व्हॅन चालक सध्या फरार आहे। आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल।